पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवत स्वप्नील कुसाळेनं रचला इतिहास। खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्राला ऑलिम्पिकमध्ये पहिलं वैयक्तिक पदक। स्वप्नील कुसाळेला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळताच त्याच्या आईला अश्रू अनावर। कोल्हापूरमधल्या घरी स्वप्नीलला टीव्हीवरती पाहताना त्यांची आई भाऊक। स्वप्नील कुसाळेला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक मिळताच त्याच्या कुटुंबियांचा जल्लोष। स्वप्नीलचे आई, वडील आणि भावासह आजीचं कोल्हापूरमधल्या घरी विजयी सेलिब्रेशन। स्वप्नील कुसाळेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अभिनंदन। मोदींनी एक्सवरती पोस्ट करत स्वप्नीलचं केलं अभिनंदन। अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणामध्ये वर्गवारी करण्याला सुप्रीम कोर्टाची मंजुरी। 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाचा 6-1 असा निकाल। मात्र वर्गवारीसाठी ठोस आकडेवारी हवी अशी ही अट। विविध मागण्यांसाठी 9 ऑगस्टला एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन। मागण्यांवरती तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन करू। एसटी कामगार संघटनेचे नेते श्रीरंग बर्गे यांचा इशारा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेकडून महिला वोट बँकेवरती विशेष लक्ष। लाडकी बहीण योजना प्रसारासाठी उद्यापासून जिल्हा आणि तालुका पातळीवरती मेळावे। विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचं मिशन ताई माई अक्का। शिवसेना शिंदे गटाच्या मिशनवरती टीका करताना राऊतांची जीभ घसरली। ठाकरे गट मशाल चिन्हावरच विधानसभा निवडणूक लढणार। मशाल चिन्हाशी साधर्म्य असलेले चिन्ह वगळण्याची आयोगाला विनंती। मशाल चिन्ह घराघरामध्ये पोहोचवण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना। राज्यभरामध्ये आजपासून पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। पुढचे 4 दिवस मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज। रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर आणि पुण्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। नवी मुंबईमधील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांचं सरकारच्या विरोधामध्ये बेमुदत उपोषण। झोपडपट्टीमध्ये SRA योजना राबवण्यास भाजपा आमदार गणेश नाईक विरोध करत असल्यानं आंदोलन। महाकाय होर्डिंग प्रकरणामध्ये महानगरपालिकेची मध्य रेल्वेसह कंत्राटदाराला नोटीस। 40 फुटांपर्यंतची मर्यादा असूनही मध्य रेल्वेकडून टिळक नगर स्थानकाच्या जवळ 80 फुटांच्या होर्डिंगची उभारणी। मुंबईच्या कुर्ला नेहरू नगर रेल्वे परिसरामध्ये महाकाय होर्डिंगची उभारणी। नियमबाह्य होर्डिंग उभारणाऱ्या कंत्राटदाराला मुंबई महानगरपालिकेची नोटीस। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती घोडबंदर रोडच्या मुख्य जंक्शनवरती खड्ड्यांचं साम्राज्य। खड्डे बुजवण्याचं काम दर्जाहीन होत असल्याचा नागरिकांचा आरोप। मुंबई सेंट्रल आगारामध्ये एसटी चालक वाहकांची गैरसोय। एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रलच्या विश्रांतीगृहाचं काम सुरू। एकाच हॉलमध्ये राज्यभरातील रोज ये-जा करणाऱ्यांची व्यवस्था केल्यामुळे होतीये मोठी गैरसोय। मुंबईमधला तब्बल 112 वर्ष जुना ऐतिहासिक सायन उड्डाण पूल वाहतुकीसाठी बंद। पुढील 3 महिने पुलाचं पाडकाम केलं जाणार। भुसावळ विभागामध्ये मध्य रेल्वे 1 ऑगस्ट ते 11 ऑगस्टच्या दरम्यान मेगाब्लॉक घेणार। 10 दिवसांच्या मेगाब्लॉकच्या दरम्यान नागपूर भुसावळ या मार्गावरती धावणाऱ्या 11 गाड्यांच्या फेऱ्या रद्द। करी रोडमध्ये पुलाला पदपथ नसल्यानं मनसेचं आंदोलन। नागरिकांची गैरसोय होत असल्यानं मनसे आक्रमक। मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या नेतृत्वात साखळी आंदोलन। वसई विरार महानगरपालिका उपायुक्त अजित मोठे यांच्यावरती भूमाफियांकडून हल्ला। नायगाव पूर्वेला कारवाईसाठी उपायुक्त गेले असताना भूमाफियांनी केला हल्ला। वसई पश्चिमेच्या गुरुद्वारा नगरच्या जवळ महावितरणच्या केबलला भीषण स्फोट। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। ठाण्याच्या दिवामध्ये घराच्या छताचं प्लास्टर कोसळून 2 जण जखमी। प्लास्टर कोसळलं तेव्हा घरातील लोक झोपले होते। जखमींवरती कळव्यातल्या सरकारी रुग्णालयामध्ये उपचार। सांगलीमधल्या कृष्णा नदीनं पुन्हा एकदा इशारा पातळी ओलांडली। कृष्णा नदीची पाणी पातळी 41 फुटांवर। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये 90% जास्त पाणीसाठा। मागच्या वर्षी याच काळामध्ये धरणातील पाणीसाठा 19% होता।
पुण्यातल्या पवना धरण 91% भरलं। पवना धरणातून 1800 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करणार। पवना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पुण्यातही काँग्रेसचं अनुराग ठाकूर यांच्या विरोधामध्ये आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन करत कार्यकर्त्यांच्या अनुराग ठाकूर यांच्या विरोधात घोषणा। पीएमपीएमएल कडून प्रवाशांच्या जीवाशी खेळ। एका बसच्या दरवाजाजवळच्या सीटचा पत्रा तसंच बसचा दरवाजा तुटलेला असताना बसमधून प्रवासी वाहतूक सुरूच। नगर जिल्ह्यामधल्या पाथर्डी तालुक्यातील लोहसर पवळवाडी या शिवारामध्ये महावितरणचे 3 वाहकाय टॉवर कोसळले। यावेळी शेतामध्ये काम करणारे थोडक्यात बचावले। कराडच्या मलकापूरमध्ये प्रियकरानं प्रेयसीला इमारतीवरून ढकललं। मेडिकलची विद्यार्थिनी आरुषी सिंगचा जागीच मृत्यू। आरोपी ध्रुव चिटकरवरती गुन्हा दाखल। कराडच्या औंधमध्ये डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या। हेमंत रेळेकर असं आत्महत्या केलेल्या डॉक्टरचं नाव। आत्महत्येचं कारण स्पष्ट। अवकाशामधील ताऱ्याला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं नाव। छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजक सुशील तुपे यांनी केलं ताऱ्याचं रजिस्ट्रेशन। आजपासून हा तारा स्पेस रजिस्ट्री आणि स्टार नेमिंग ॲप्लिकेशनमध्ये प्रत्येकाला बघता येणार। नांदेड जिल्ह्यातल्या भोकर ते हिमायतनगर या राष्ट्रीय महामार्गावरती मोठ्या भेगा। 3 वर्षांमध्ये रस्त्याची दुरावस्था। लातूरमध्ये आदिवासी कोळी बांधवांचं विविध मागण्यांसाठी जलसमाधी आंदोलन। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर पाण्यामध्ये बुडवले। सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। अनुराग ठाकूर यांच्या विरोधात काँग्रेसचं नांदेडमध्ये आंदोलन। अनुराग ठाकूर यांनी लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा केला निषेध। नांदेड शहर काँग्रेस कार्यालय समोर केलं निषेध आंदोलन। एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या त्रासाला कंटाळून संभाजीनगरमध्ये तरुणीची आत्महत्या। मैत्री कर अन्यथा आत्महत्या करेन अशी आरोपी दत्तू गायकेकडून तरुणीला धमकी। नाशिक काँग्रेसचं भाजपच्या विरोधामध्ये जोडे मारो आंदोलन। राहुल गांधींवरती बोलताना अनुराग ठाकूर आणि कंगना रनौत यांनी जातीचा उल्लेख केल्यानं काँग्रेस आक्रमक। धुळ्यामध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक। राहुल गांधींना जात विचारल्या प्रकरणामध्ये अनुराग ठाकूर यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन। नाशिकच्या मालेगावमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचं संचलन। दंगा काबू नियंत्रण शीघ्र कृती दलाच्या जवानांचा पथसंचलनामध्ये सहभाग। जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचं 1 दिवसाचं आंदोलन। राज्य शासनाचं लक्ष वेधण्यासाठी काळ्या फिती लावून केलं आंदोलन। नाशिक महानगरपालिका हद्दीमधल्या 73 धोकादायक घरांच्या मालकांना महानगरपालिकेची नोटीस। खबरदारी म्हणून घरं रिकामी करण्याच्या पालिकेने दिल्या सूचना। नाशिक जिल्हा परिषदेचा कारवाईचा बडगा। दिव्यांग प्रमाणपत्र सादर न केल्यानं कर्मचारी अडचणीमध्ये। सर्व प्रकारचे भत्ते बंद। आधी दिलेले भत्ते वसूल करणार। दिव्यांग कोट्यामुळे दिलेली आयकर सूटही वसूल करणार। नाशिकच्या मालेगावमधल्या गिरणा धरणातून केवळ 15.22% जलसाठा शिल्लक। पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता। नंदुरबारच्या नवापूर शहरवासियांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली। शहराला पाणीपुरवठा करणारे रंगवली धरण 100% भरलं। नवापूर तालुक्यामध्ये झालेल्या दमदार पावसानंतर तालुक्यातील छोटे मोठे बंधारेही ओव्हरफ्लो। नाशिकच्या येवला तालुक्यातील अंगुलगाव येथे ड्रोनद्वारे पिकांवरती फवारणी। शेतकऱ्यांच्या या आधुनिक प्रयोगाचं परिसरामध्ये कौतुक। धुळे शहरामध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद। नकाणे तलाव परिसरामध्ये असलेल्या आसाराम बापू आश्रमामधून बिबट्याला जेरबंद करण्यात येईल। नंदुरबार जिल्ह्यामध्ये खराब एसटी बसेसची मोठी समस्या। ग्रामीण भागामध्ये जाणाऱ्या बसेसमध्ये तांत्रिक बिघाड होण्याच्या घटनांमध्ये वाढ। आगारांना नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची पालकांची मागणी। नाशिकच्या मनमाडमध्ये मोकाट जनावरांमुळे नागरिक त्रस्त। जनावरं रस्त्यावरती बसत असल्यानं वाहतूक कोंडी आणि अपघाताचं प्रमाण वाढलं। मात्र प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष। नाशिकमधल्या सुरगाणा तालुक्यातल्या किरपाडामध्ये नागरिकांचा जीव घेणा प्रवास। गावांना जोडणारा पूल नसल्यानं
नागरिकांचा जीव धोक्यात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.